त्यांचं सुट्टी झाली, सगळं झालं, पैसे भरले, ते फाऊंड देणार कसे नाही का येणे आहेत काय सगळे. तर 9 वर्ष आधीच थांबले होते. आता प्रत्येकाला वाटतं की आम्हाला हक्क आहे तो, आणि म्हणून हे असंविधानिक गोष्टी झाल्या आहे. मी तर म्हणतो हे निवडणूक आयोगाला सुद्धा जबाबदार आहे, निवडणूक आयोग, आणि आमच्या गगराणी साहेब सुद्धा जबाबदार आहे. हे सगळं मुख्यमंत्र्यांचा दबाव आणि या ठिकाणी त्या नार्वेकरांचा दबाव आहे. दबावापोटी या लोकांनी हे असं, या देशामध्ये संविधान आहे की नाही जिवंत, हाही प्रश्न आहे. लोकांनी राहायचं की नाही. एक दिवस तुम्हाला सांगतो, आरोप करतायत त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत का? कारण एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये तुम्ही नार्वेकर यांची वाट अडवल्याचं अगदी बरोबर येतंय, आणि तुम्ही त्यांना सांगत आहात की मी तुम्हाला इथून जाऊन देणार नाही. त्यामुळे मग असे काही व्हिडिओ तुमच्याकडे आहेत का? माझ्याकडे नाही, पण अनेक लोकांकडे आहेत. आणि कशाला आपल्या आयोगाकडे आहे ना, आयोगाचे कॅमेरे फिरत होते, ते सगळे मागवा. आणि गेटवर जो कॅमेरा मुख्य हे लावलेला आहे त्याच्यामध्येच त्याच्या समोर आम्ही हे केलं. आणि पोलीस, विशेषतः पोलीस जबाबदार याच्यामध्ये, पोलिसांना जाऊ दिलं नाही. आणि मी काल त्यांना भेटलो तेव्हा सांगितलं, साहेब बाहेर काय चाललं होतं माहीत नाही, तुमच्या एखादी असिस्टंट पाठवायला पाहिजे होतं, काय पद्धत. आणि या महाराष्ट्रात, या देशात, या मुंबईमध्ये पहिली घटना आहे की जिथे पैसे भरून घेतले पण तू फॉर्म घेतला नाही. सर मला सांग, एक मिनिट माझा ऐका तुम्ही. सगळ्याच पक्षांनी ऐका, सगळ्याच पक्षांनी लेट एबी फॉर्म दिले, बरोबर. त्यामुळे नॅचरल सगळेच लोक लेट झाले. ही घटना इथेच घडली आहे का? ही पक्षाची चुकी नाही का? एबी फॉर्म उशिरा देणं ही पक्षाची, कारण थोड्या वेळा नाही, आपण थोड्या वेळापूर्वी नार्वेकरांनी या ठिकाणी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की उलटा चोर कोतवाल को घाटे, कारण आमच्या भाजपच्या देखील 212 मधील उमेदवार होता, त्यांनी देखील पैसे भरलेले होते, मात्र टोकन न घेतल्यामुळे त्यांचाही अर्ज घेण्यात आला नाही. अशाच प्रक्रिया बऱ्याच जणांच्या बाबतीत झाल्या. त्यामुळे एबी फॉर्म उशिरा दिल्यामुळे पक्षांची नाही एबी फॉर्म उशिरा नाही दिला कोणीच दिला नाही. आम्हाला तर 8 दिवस आधीच मिळाले फॉर्म. नाही ऐका, आमची इच्छा, आमचा हक्क आहे तो. आम्ही 5 वाजे आत आलोय. काय तुम्ही त्यांची वकिली करू नका. आता तुम्ही सुद्धा त्याची वकिली करू नका. वकील नाही, त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो. नाही, प्रश्न विचारा ना. तुम्ही काय विचारलं की पक्षाचे काम नाही का? अरे पक्ष शेवटीच निर्णय घेत असतो, असं थोडंच आहे की पक्षाने आधीच घ्यायला पाहिजे. तुम्ही पक्षाला दोष कसं देताय? थेट सांगितलं जातंय 5 नंतर आले त्यांचे. नाही 5 नंतर कोणी झाले